एकीकडे या दोघांच्या भेटीगाठीवरनं किंवा त्यांच्या देहबोलीवरनं चर्चा रंगलेली असताना इकडे महाराष्ट्रात असली नकलीवरनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलंच दिवसलंय। असली शिवसेना कोण आणि नकली शिवसेना कोण हे महाराष्ट्रातल्या लोकांना कळलं असं अमित शहांनी पुण्यात बोलताना म्हटलं। सोबतच पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरही अमित शहांनी घणाघात केलाय। मगर साथ में कौन सी शिवसेना असली है कौन सी नकली है इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनता ने कर दिया। और कौन सी एनसीपी असली है और कौन सी नकली है इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनता ने कर दिया है। ह्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यात महायुतीचे नेते अमित शहांशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र दिसतंय। गृह विभागाच्या विभागीय बैठकीसाठी अमित शहा पुण्यात आलेले। अमित शहांची भेट घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पहाटे 4 वाजता कोरेगाव पार्कातल्या हॉटेल वेस्टिनमध्ये दाखल झाले। एकीकडे ही घडामोड घडत असताना पुण्यातल्या बालेवाडीतल्या कार्यक्रमात अजितदादांनी अमित शहांसोबत चर्चा केली। एकनाथ शिंदे भाषण करत असतानाच अजित पवारांनी थेट अमित शहांच्या बाजूची खुर्ची गाठली आणि ते अमित शहांच्या शेजारी जाऊन चर्चा करताना पाहायला मिळाले। सुरुवातीला कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहांच्या एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते। देवेंद्र फडणवीसांच्या बाजूला अजित पवारांची खुर्ची होती, पण एकनाथ शिंदे भाषणासाठी उठताच अजित पवारांनी शिंदेंच्या खुर्चीवरती बसत अमित शहांसोबत चर्चा केली। गेल्या काही दिवसात नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे। यासह विविध प्रश्नांवरनं महायुतीत धुसफूस सुरू असल्याचं चित्र आहे। यातूनच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी शिंदे आणि पवार दोघेही सलगी साधण्याचा प्रयत्न करतात असंच काहीच दिसतंय। आणि महायुतीतल्या कुरबुरी कोणत्या ना कोणत्या कारणानं गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आहेत, बातम्यांमध्ये आहेत। शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री पदावरती असताना काही निर्णय घेतले आणि याच निर्णयांना देवेंद्र फडणवीसांनी ब्रेक लावला। याचवरनं संजय राऊतांनी खास त्यांच्या शैलीत पुन्हा एकदा टोले हाणलेत। नियमबाह्य टेंडर्स देण्यात आले महाराष्ट्रात, नियमबाह्य पूर्णपणे मनमानी करून। त्याची जर चौकशी किंवा त्याला जर स्थगिती सध्याचे मुख्यमंत्री देणार असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे। हा महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय असेल तर त्याच्यावरती आम्ही टिप्पणी करणं, टीका करणं योग्य नाही। देवेंद्र जी आगे बढ़ो, हम आपके साथ हैं।